टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, अजित पवारांचं कल्याणच्या मेळाव्यात वक्तव्य। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण थांबतच नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा। भटकंती करायला गेलेल्यांना परत घेणार नाही, काही जण खोक्यात बंद झाले, त्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला। शासन आपल्या दारी कार्यक्रमाची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी। या कार्यक्रमातून जनतेच्या पैशांचा चुराडा होतोय, सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप। लोकसभेसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा, संभाव्य 14 उमेदवारांची यादी लोकशाही मराठीकडे। राज्यात लवकरच राजकीय भूकंप, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा, तर 10 तारखेच्या निकालाआधी नार्वेकर आजारी पडणे हाच मोठा भूकंप। खासदार संजय राऊतांचा बावनकुळेंना टोला। दिल्लीत 9 जानेवारीला मवियाची बैठक, बैठकीत जागा वाटपासंदर्भात होणार चर्चा, बैठकीला मवियाचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। बीड मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी लोकसभा निवडणुकीचे फुंकले रणशिंग, स्वबळावर निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारी करा, तुपकरांचे कार्यकर्त्यांना आदेश। लोकसभा निवडणुकीवरून खडसे महाजन पुन्हा आमनेसामने, खडसेंनी उभं राहून निवडून येऊन दाखवावं, महाजनांचं चॅलेंज, तर महाजनांना आपण निवडून येण्याची भीती, खडसेंचा टोला। आमदार नितेश राणे टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल, चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। राज्यात JN1चे 29 नवे रुग्ण, ताप सर्दी खोकला असल्यास कोरोनाची चाचणी करा, राज्य कोरोना कृती दलाच्या खबरदारीच्या सूचना। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडची ही केली पाहणी, कोस्टल रोडचं लवकरच उद्घाटन होणार, कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं देशात दुसरं नेतृत्व नाही, 80 कोटी जनतेला पंतप्रधान मोफत धान्य देत आहेत, अजित पवारांचं वक्तव्य। मोदींसारखं देशात दुसरं नेतृत्व नाही। सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं कौतुक, अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी घेतली, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला। कल्याणच्या चपकी नाका परिसरात उभी राहणार राम मंदिराची प्रतिकृती, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती। इंडिया आघाडीत जागा वाटपाचा घोळ सुरूच, इंडिया आघाडीतील जागा वाटपाची तारीख अद्यापही निश्चित नाही। पुण्यात भाजप आमदार सुनील कांबळेंच्या विरोधात पोस्टरबाजी, पोलिसाला केलेल्या मारहाणीच्या विरोधात बॅनरबाजी। मी कोणत्याच सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्यांकडे जात नाही, अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करता करता डोक्यावरचे केस उडून जातात, भंडाराच्या रस्त्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वैतागले। यशोमती ठाकूर काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीच्या सदस्यपदी, आगामी लोकसभेसाठी यशोमती ठाकूर यांच्यावर 8 राज्यांची जबाबदारी। पुण्यात मनसेला धक्का, मनसेचे पदाधिकारी मंदार बलकवडेंनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश। अन्नपूर्णी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नोटीस, चित्रपटात राम मांसाहार करत असल्याचा उल्लेख, चित्रपटातील संबंधित प्रसंग वगळण्याची नोटीसीतून मागणी। अभिनेते किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अमरावतीत संपकरी अंगणवाडी सेविकांवर कारवाई सुरू, 4 अंगणवाडी सेविका सेवेतून बडतर्फ, अमरावतीत 2500 सेविकांना कारणे दाखवा नोटीस। मुंबईच्या जुईनगरमधील डीमार्ट सील, मालमत्ता कर थकवल्याने महापालिकेची कारवाई। नवीन वर्षात मुंबईची हवा सुधारली, मुंबई महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनांचं अखेर यश।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.